नमस्कार. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. हा दिवस आपण ज्ञानपीठ विजेते महान लेखक कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांच्या जन्मजयंतीनिमित्त साजरा करतो. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचा अभिमान, असे अभिमानाने आपल्या काव्य प्रतिभेने अवघ्या मराठी जनाला सांगणाऱ्या, अभिजात मराठी भाषा जागतिक स्तरावर पोचवणारे महान कवी कुसुमाग्रज यांच्या पवित्र स्मृतीस नम्र अभिवादन करून त्यांच्या छंदमय काव्यसंग्रहातील प्रेमयोग ही कविता सादर करते. प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्म द्रोणाच्या थकलेल्या तीर्थरूप चांदण्यावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लिलांवर करावं, पेंद्यांच्या बोबड्या बोलांवर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर, प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळांवरही करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहून अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणात घायाळ होऊन अरण्यात पडलेल्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याचा इतिहासातील निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या